तर आज आहे होळी म्हणून आज केली पुरणाची पोळी आणि कटाची आमटी. मी काजल. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. सो आज होळी आहे आणि होळीला शक्यतो सगळ्यांच्याच घरी पुरणपोळी केली जाते. तर आज मी पण छान पुरणपोळी कटाची आमटी वगैरे करणार आहे. सो यम्मी यम्मी. तर म्हटलं आज तुमच्याबरोबर कटाच्या आमटीची रेसिपी पण शेअर करूयात आणि थोडेसे भजे वगैरे पण तळून घेईल. मस्त लाजवाब थाली बनवूंगी आज. पुरण लावलेला आहे. आता कणिक भिजवायची आहे मला. आणि होळीला असं पण सगळ्या गोष्टी संध्याकाळीच असतात, त्यामुळे सकाळी काही केलं नव्हतं. म्हटलं आता मात्र मस्त करूया. तुमच्याकडे काय काय असतं? ते होळीला पुरणपोळी आणि गुढी पाडव्याला श्रीखंडपुरी असा वेळ तुमच्याकडे पण असतो का? असेल तर मला कमेंट नक्की करा. जोपर्यंत डाळ शिजणार नाही तोपर्यंत काहीच उपयोग नाही आहे. उद्या आहे धुळवंदन, सुट्टी आहे अंकुरला, शंभूला. तर उद्यासाठी मी इडली करायचा विचार केलाय. तर डाळ आणि तांदूळ मस्त भिजत घातलेले आहे. ओ अप्पा पण हॅपी होली. हॅपी होली सगळ्यांना. सो तुम्हाला दिसावं म्हणून मी शेवटी आता असं नसतं झालेली आहे. पुरण चाळणी आहेच आणि नुसतं पुरण पण करायचं नसतं ना. तर मग पुरणासाठी मी म्हटलं जरासे भजे पण करूयात. तर मुगाची डाळ पण मी भिजत घातलेली आहे थोडीफार. 8-10 का होईना भजे करूयात. आणि बघू जवळपास आमच्या एरियात कुठे होळी असेल तर तिथे जाऊयात. तो आमटी करायची आहे त्यासाठी काढून ठेवलेलं आहे. अजून मात्र थोडं पुरण लागेल यात. आणि आता डाळी वाटून झाली आहे. त्यात गूळ पण टाकला गेला आहे आणि साखरही टाकले गेले. आता पुरण शिजतंय तोपर्यंत बाकीचं काम करूया. पुरणाचा मस्त वास येतोय आणि त्याचा रंग पण छान झालाय. हलवलं की याच्यात चमचा ठेवायचा, तो उभा राहिला की आपलं पुरण शिजलंय. आता पटकन पुरण गार झालं पाहिजे म्हणून ताटात काढून ठेवलं. आणि इतकं छान झालंय की कढईला काहीच लागलं नाही. मस्त झालं आज पुरण. नाही तर ती सगळी कढई बरबटते, तसं मात्र आज झालं नाही आहे. आणि तोपर्यंत म्हटलं भज्यांसाठीचं पण मुगाची डाळ वाटून घेतली. आता आमटी करण्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे, कढीपत्ता आणि थोडेफार खडे मसाले घेतले. जास्त प्रमाणात घेतले नाही आहे. जिरे टाकले, धणे, वेलची टाकलेली आहे, तेजपान टाकलं आहे थोडंसं आणि एकच मिरा टाकला. ती जास्त तिखट केली ना की ती खाल्ली पण जात नाही. त्यामुळे जरा नॉर्मल करावी म्हणजे सगळ्यांना ती खाता आली पाहिजे. कांदा पण परतवून घ्यायचा आहे, त्यामुळे कांदाही परतला जातोय. याच्यात जायफळ राहिलं होतं ते टाकलं गेलं आहे. आणि आमटीच्या याच्यामध्ये शेंगदाणे पण टाकत असतो, तर शेंगदाणे पण टाकून झालेत. सगळं साहित्य माझं वाटून झालेलं आहे. आता मी कढई पुन्हा ठेवली आहे. त्यात जिरं टाकायचं आहे आपल्याला, मोहरी टाकायची आहे आणि खड्या ज्या मिरच्या असतात ना लाल, या मिरच्या पण टाकायच्या आहे जे आपण वाटून घेतलंय. मला हळद, तिखट, धणा पावडर टाकलंय. आता चिंच टाकली आहे, गूळ पण टाकलंय, शेंगदाणे पण टाकले आणि तयार जे पुरण होतं ते पण थोडं त्याच्यात मिक्स केलंय, पुरणाचा गोळा. तुला आमचं भात लावायचं चाललंय. हे टाकायचंय आपल्याला पुरणाचं पाणी. इकडे भातही लावून झालाय. आमटी आता फक्त राहिली पुरणपोळी. भजे तर मात्र वेळेवर गरम गरम करणार आहे. आमटी झाली आहे. आईने इकडे भातही लावून दिलेला आहे. आता मात्र पोळ्यांना सुरुवात करते. कणिक केव्हाची भिजवली होती त्यामुळे मस्त मुरून गेली आहे. तर पहिली पोळी जी आहे ही छान फुगलेली आहे, कारण पहिली पोळी केली मी देवाची आणि दुसरी पोळी करणार आहे होळीची. त्यामुळे अशा पहिले 2 छोट्या छोट्या पोळ्या केल्या आहे. तो घरात कोणीही नाही. अंकुर बाहेर गेलेला आहे, पप्पा दुकानात गेलेले आहेत, अजून आले नाही. आणि माझं पोळ्या करायचं काम चाललं आहे. आज जरा सगळं लेट आहे आमच्या इथे मात्र. सो माझी पोळी बघा किती मस्त फुगलेली आहे.
टाण मस्त पोळी फुगली आहे, मला खूप मस्त वाटतंय. सो माझं ना शूट करायला कोणीही नाही घरामध्ये. मी अगदी कशी तरी उभी आहे, कारण मला उभंच राहता येईना. शेवटच्या 2च पोळ्या राहिल्या आहे. आड्डा म्हणजे साधारण हा जो आपला पाणी प्यायचा पेला आहे, या पेल्याने मी डाळ घेतली होती, तर माझ्या 10 पोळ्या बरोबर झाल्यात. आणि पूर्ण गोळा संपवायचा नसतो, एका पोळीचा गोळा ठेवायचा असतो, त्यामुळे थोडासा गोळासुद्धा मी शिल्लक ठेवलेला आहे. काय बरोबर आहे ना? जेव्हा ती पुरणपोळी अशी टम्म फुगते ना, तेव्हा मस्त वाटतं की अरे वा जमले. आणि आज इतकं सुंदर पुरण झालं, मी सांगेल की कढईला काहीही लागलं नाही, एवढंसं सुद्धा लागलं नाही, इतकं मस्त पुरण झालं आज. आज आहे होळी म्हणून काजलने केलेलं आहे आज पुरणपोळी. पुरणपोळी म्हणजे माय गॉड, तुझ्या फरमाईशवर पुरणपोळी. हे सांगायचं की नाही केव्हाचं की एक्झॉस्ट बंद कर, काय आवाज आला असेल. तर आज आहे होळी म्हणून आज केली आहे पुरणाची पोळी आणि कटाची आमटी. थोडा सगळा पसारा तुम्हाला दिसतोय त्याबद्दल इग्नोर करा. शेवटी होणार काय, पुरणपोळी खायची त्या म्हटल्यावरती दुसऱ्या गोष्टी सोडून द्याव्या लागतात. साध्या पोळ्या करते थोड्या. कर साध्या पोळ्या कर. भात पण झालाय, फक्त भजे राहिले, ते कसं गरम गरम हवेत भजे, त्यात हे सगळं टाकून झालंय. भज्यासाठी सगळं रेडी आहे. हो, आता फक्त लवकर पटापट. त्यात मीठ टाकायचं राहिलंय फक्त, एवढंच. सुंदर. सो भजे पण माझ्या आता तयार झालेले आहेत आणि घरात देवाला नैवेद्य आणि होळीसाठी दोघांसाठीचे नैवेद्य चालले आहेत. ताट वाढलेलं आहे, मुगाचे भजे, कटाची आमटी, पुरणपोळी, त्यावर मस्त असं तूप वाढलंय. आणि आता आपण देऊयात. भात आहे जो मी नंतर वाढणार आहे. हिरो धन्यवाद, थँक्यू सो मच. आज सगळं तुझ्या आवडीचंच आहे. थँक्यू सो मच. तुझ्या सांगण्यावरून फक्त भजे मी माझ्या आवडीने काय? केलेले आहेत. लाल मिरची. काहीच बोलू इच्छिता? आशीर्वाद तुमचा सदैव माझ्या पाठीशी आहे. काय ना, आमच्या घराजवळ काही होळी नाही आहे. आई मात्र आता जरा दूरपर्यंत होळी जिथे आहे तिथे गेलेले आहे. नैवेद्याचं घेऊन घरात देवाला नैवेद्य दाखवला गेलेला आहे. दोघांना जेवायला वाढते. आता उद्यासाठी इडली करायची आहे ना, सगळं डाळ तांदूळ वगैरे बारीक करून ठेवलेलं आहे. शंभूला तर असं वाटतंय आईने मिक्सर चालू केलं म्हणजे आत्ताच इडली होणार आहे. त्याला म्हणतोय चला झोपूयात आपण. तो म्हणतो नाही थांब बापा, आई इडल्या करणार आहे, आपण खाऊन झोपू. शंभूचं काहीतरी वेगळंच असतं. सो चला, हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आणि आता लवकरच आपलं मराठी नवीन वर्ष चालू होणार आहे. सो त्या संदर्भात छान काही व्हिडिओज तुमच्यापर्यंत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.